नमस्कार मंडळी. तर आज आपण बघतोय झटपट बनणारी पौष्टिक व टेस्टी खमंग काकडी. त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराच्या ताज्या काकड्या घेतल्या आहेत. वजनाने 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो काकडी आहे. काकडी धुवून त्याची साल काढून घेते. काकडी खूप जास्त कोवळी असेल तर साल न काढता तशीच वापरा. काकडी सोलल्यानंतर दोन्ही साईडचं थोडंसं असं कापून टाकते. थोडीशी काकडी खाऊन बघायची, म्हणजे कडू वगैरे नाही आहे ना हे चेक करायचं. त्यानंतर काकडी किसून घेते. खरं तर ह्या रेसिपीसाठी काकडी विळीवर चोचवून घेतली जाते, पण आज मी सोप्या पद्धतीने करते त्यामुळे काकडी किसूनच घेते. पण काकडी किसताना मोठ्या ओलाच्या किसनीतच किसायची, म्हणजे काकडीचा जरा मोठा मोठा किस पडला पाहिजे ह्याप्रमाणे. किंवा काकडी तुम्ही एकदम बारीक चिरून घेतली तरी चालेल. काकडी अशी जाडसर किसून घेतली की काकडीला खूप जास्त पाणी सुटत नाही, खायला छान लागते. किसलेली काकडी भांड्यात काढून घेतली. आता ह्यात घालूया 1 चमचा साखर आणि अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याचा असा जाडसर कूट करायचा, म्हणजे खाताना कुठे कुठे दाण्याचा तुकडा छान लागतो. त्यानंतर हे अर्धी वाटी ओलं खोबरं. ओलं खोबरं एकतर तुम्ही असं बारीक किसणीने किसून घेऊ शकता किंवा मग खोवून घातला तर अजूनच छान. ह्याला आपण थोडीशी फोडणी देऊयात. त्यासाठी चमचाभर तेल गरम करून घेतलं आहे. यात घालूया अर्धा चमचा जिरं मोहरी. जिरं मोहरी छान तडतडली पाहिजे. त्यानंतर 1 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि चिमूटभर हिंग. हिरवी मिरची शक्यतो फोडणीतच घाला, म्हणजे चव छान येते. 30 ते 40 सेकंद ह्याप्रमाणे हे असं हलवून ह्याची जरा वाफ जाऊ द्यायची. त्यानंतर ही फोडणी ह्यावर घालून मिक्स करून घेते. तेल व्यवस्थित गरम करून फोडणी अगदी खमंग करायची, तेव्हाच हे चवीला छान लागतं. व्यवस्थित मिक्स केलं की घेतलेल्या सर्व साहित्याला फोडणीचा खमंग वास येतो. जरा मिक्स झाल्यानंतर यात घालूया अर्धा लिंबाचा रस, म्हणजे चवीला छान चटपटीत लागेल. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा हे सगळं एकजीव करून घेते. काकडीचा किस जर तुम्ही खूप जास्त बारीक किसला तर मात्र काकडीला खूप जास्त पाणी सुटतं, त्यामुळे काकडी जाडसरच किसायची. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मीठ शक्यतो खायच्या वेळेसच घाला, कारण मीठ घातल्यानंतर थोडं तरी पाणी सुटतंच. थंडगार खायचं असेल तर काय करायचं, काकडीच्या किसात मीठ सोडून सगळं साहित्य घालायचं, म्हणजे फोडणी वगैरे पण करायची. त्यानंतर डब्यात भरून 2 तास फ्रीजमध्ये ठेवायची. मग नंतर खायच्या वेळेस चवीनुसार मीठ घालायचं. किंवा मग अजिबात पाणी सुटलेलं आवडत नसेल तर काकडी सोलल्यानंतर हलक्या हाताने पिळून त्यातील पाणी बाजूला करा. पण काकडीचं पाणीही पौष्टिक असल्याने मी काय काकडीतील पाणी काढलं नाही. ह्यात घातलेल्या साहित्याचं प्रमाण म्हणजे दाण्याचं कूट, साखर, ओलं खोबरं, हिरवी मिरची, लिंबाचा रस ह्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिक्स केल्यानंतर एकदा चाखून बघायचं, काही कमी जास्त वाटत असेल तर घालता येईल. उन्हाळ्यात जेवणासोबत नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.